नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। आज ट्रम्प यांच्या दादागिरीमुळे जगातील सर्व शेअर बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धडाधड कोसळले। निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी जो काही धूमधडाका लावलेला आहे त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतील बेरोजगारी आणि कामगाराचे काम करणाऱ्यांना नोकरी मिळेल किंवा मिळू शकेल, अर्थात ते जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल। पण तोपर्यंत अमेरिकेसह जगभरात वाढत असलेल्या महागाईने सर्वत्र जो काही गदारोळ माजलेला आहे त्याला तोड नाही। ट्रम्प यांच्या डोक्यात काय काय भरलेले आहे हे ट्रम्प यांनी आधीच सांगून टाकलेले होते। त्यांच्या अमेरिका फर्स्ट या नाऱ्यामुळे अमेरिकेसह सर्वत्र यापूर्वी कधीच झाला नसेल असा गोंधळ उडालेला आहे। जगाचे जाऊ द्या, आपल्या भारतात आज सकाळी शेअर बाजार प्रचंड मोठ्या अंकांनी घसरला। सुरुवातीलाच 300हून अधिक अंक उणे झाले। निफ्टी सुद्धा 1400 अंकांनी घसरला, पण बाजार बंद होताना सावरला असला तरी सेन्सेक्स 2226 तर निफ्टी 346 अंकांनी घसरलेलीच आहे। अमेरिकन दादा ट्रम्प यांच्या घिसाडघाईमुळे जगात व्यापार युद्ध वाढत आहे। अमेरिकेत मंदी येईल या भीतीमुळे आज भारतीय शेअर बाजारात जो काही प्रचंड हाहाकार माजलेला आहे तो अभूतपूर्व आहे। अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर देताना चीननेही जशास तशी कारवाई केली। या सर्व गोष्टीमुळे आज भारतातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अवघ्या एका दिवसात 16 लाख कोटी रुपयांची घट झालेली आहे। ही फार मोठी नुकसानीची गोष्ट आहे। गेल्या अनेक वर्षात एकाच दिवशी एवढी मोठी घट झालेली नव्हती। त्यामुळे निश्चितच गुंतवणूकदारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। शेअर्स मध्ये मोठीच घसरण झाली, कारण व्यवहार बंद झाला तेव्हा शेअर बाजारचा सेन्सेक्स 73,137 वर बंद झाला आणि सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवल म्हणजेच निफ्टी 22,161 इतके घसरलेलेच आहे। ही खरोखरच फार मोठी गोष्ट आहे, फार मोठे नुकसान आहे। सर्व शेअर्स आज घसरले। टाटा स्टील मध्येही प्रचंड घसरण झालेली आहे। इतरही अनेक घोडदौड करीत असलेले शेअर पार आपटून गेलेले आहेत। अमेरिकेने चीनी निर्यातीवर 54% कर आकारला म्हणजे लादला, तर अमेरिकन आयातीवर उत्तरादाखल चीनने 34% कर लादलेला आहे। अनेक दुर्मिळ धातूंच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे। ट्रम्प यांच्या अशा धोरणामुळे अमेरिकेला किती फायदा होईल हे ट्रम्प यांनाच माहीत असेल, पण अमेरिकेत महागाई वाढते आहे हे दिसल्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत। अमेरिकेच्या जवळपास 50 राज्यातील लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्या देशात IT, ऑटोमोबाईल, धातू, औषध, ऊर्जा यांच्या पायाभूत सुविधांमध्ये जवळजवळ 60% घट झालेली आहे। सध्या क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत। मात्र आपल्या सरकारने पेट्रोलचे दर कमी न करता प्रति लिटर 2 रुपये एक्साइज ड्युटी म्हणजे अबकारी कर वाढवलेला आहे। या धोरणामुळे कमी झालेल्या दराचा उपभोक्त्यांना लाभ मिळण्याऐवजी या सरकारी अबकारी करामुळे सरकारच्या खजिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल। कराचा फटका सर्वसामान्यांना बसणार हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे। शेअर बाजारातील या सर्व घडामोडींमुळे अनेक गुंतवणूकदारांचे जे नुकसान झालेले आहे त्यामुळे आपल्या देशात अत्यंत तणावपूर्ण आणि चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे। आता RBI ला व्याजदरात कपात करण्याशिवाय गत्यंतर नाही असे दिसते। शेअर बाजारातील ही उलथापालट खऱ्या अर्थाने छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठीच आपत्ती ठरणार आहे। गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांनी बँकांपेक्षा शेअर बाजारात रक्कम गुंतवणूक करणे सुरू केले, त्याचा त्यांना फायदाही मिळाला, पण आता मिळालेल्या फायद्याला टिकून ठेवणे जड झालेले दिसते। येत्या 2-3 दिवसात आणखी घसरण झाली नाही तरी गुंतवणूकदारांना सावरण्यासाठी कोणाजवळ काही फारसे उपाय आहेत असे दिसत नाही। या घसरणीबरोबर गॅसच्या दरात चक्क 50 रुपयाची वाढ झालेली आहे। विशेष म्हणजे घरगुती गॅस आणि सरकारी योजनेच्या गॅस यामध्येही हीच 50 रुपयाची वाढ कायम आहे। यामुळे आता जनसामान्य उपभोक्त्यांनाही चांगलाच फटका बसणार आहे। अमेरिकेसारख्या देशाने अमेरिका फर्स्टच्या नाऱ्यानंतर आपण फर्स्ट आणि सर्व जग लास्ट असे ठरवले आहे असे दिसते।
ट्रम्प यांची ही नीती व्यापार युद्धात अमेरिकेसाठी किती फायद्याची ठरेल हे भविष्य काळात सांगू शकेल. भारताला झळा पोहोचण्यास मात्र सुरुवात झालेली आहे. भविष्याच्या पोटात काय दडलेले आहे हे ट्रम्प यांनाच ठाऊक असेल. तोपर्यंत तुका म्हणे उगी राहा, जे जे होईल ते ते पहा, हेच खरे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.